मॉडेल स्कूलच्या कामांबाबत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती सदस्यांची चिंता वाढली। शाळा सुरू होऊन 8 दिवस उलटल्यानंतरही मॉडेल स्कूलच्या नावाखाली चकाकी देणाऱ्या शाळांची कामं अपूर्ण। कोयाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देत ठेकेदार, प्रशासकीय कारभाराविषयी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली खंत। जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांना मॉडेल स्कूलची रखडलेली कामं निदर्शनास आणून देण्याचा केला निर्धार। जिल्हा परिषदेचे गटनेते, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, सदस्य प्रसाद घेनंद यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पाहणीत विदारक चित्र आलं समोर। खेड तालुक्यातील मॉडेल स्कूलच्या कामांची चौकशी करणार असल्याची सभापती विजयसिंह शिंदे यांची माहिती। पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा। खेड तालुक्यातील 10 आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राकडून झालेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात अव्वल कामगिरी। टाकळकरवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला तब्बल 94.80% गुण। खेड तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव। टाकळकरवाडी, येलवाडी, बीबी, कोरेगाव बुद्रुक, औधर, कुरकुंडी, कमान, काळूस, चिंबळी, वराळे या 10 उपकेंद्रांना केंद्र सरकारचे गुणवत्ता प्रमाणपत्र। उपसंचालक डॉक्टर भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी आरोग्य उपकेंद्रांना केलं मार्गदर्शन। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज तसेच श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर येथे योगाभ्यास। विद्यार्थ्यांकडून योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक। योग शिक्षिका कुंदा कासुर्डे, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, निलेश कासुर्डे आणि कॅन्सर रिसर्चर जयदीप राजे भोसले, जनार्दन पितळे यांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना विविध योगासने, प्राणायामाचे धडे। योग ही निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली। आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात योग दिनानिमित्ताने जनजागृती। भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत। श्री ज्ञानेश्वर विद्यालयात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात। योग शिबिरात 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग। खेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 5 महिन्यात हरवलेले 12 मोबाईल मूळ मालकांकडे केले सुपूर्त। पोलिसांच्या कामगिरीमुळे सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज परत मिळवून दिला। खेड पोलिसांनी दिला हरवलेल्या मोबाईल धारकांना दिलासा। पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गरड, श्रीकांत गोडगे, पोलीस हवालदार सुनील बांडे, पोलीस शिपाई योगेश भंडारे यांची यशस्वी कार्यवाही। हरवलेले मोबाईल मिळाल्यानंतर मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर आनंद। पिंपरी खुर्द गावात आठवड्यात दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार। चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरीनंतर शनिवारी पहाटे जलजीवन मिशनच्या विद्युत पंपाच्या केबल तोडली। महावितरणच्या विद्युत डीपीतील ऑइल आणि ताराही लांबवल्या। ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या पिकांनाही फटका। महावितरणच्या डीपी चोरीमुळे पिंपरी खुर्द गावचा पाणी पुरवठा ठप्प। महावितरणकडे तातडीने नवीन डीपी बसवण्याची सरपंच वैशाली काळे यांनी केली मागणी। डीपी अभावी गावात पाणी टंचाई आणि शेती पीकही संकटात। महावितरण तातडीने उपाययोजना करावी, सरपंच वैशाली काळे आग्रही। वासुली गावच्या हद्दीतील सुंदरबन हॉटेल येथे दोघांनी लेबर संदर्भात विनाकारण वाद घालून एकाने तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली घातली। या प्रकरणी उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात संदीप वाबळे आणि विजय कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल। या प्रकरणी अक्षय दिनकर भोगाडे, वय वर्ष 30, राहणार खरपुडी बुद्रुक यांची फिर्याद। 19 जून रोजी दुपारी 2:30च्या सुमारास घडला प्रकार। फिर्यादी अक्षय याच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत। चाकण तळेगाव रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या अशोक परसू गौंड, वय वर्ष 25, सध्या राहणार म्हाळुंगे, मूळ उत्तर प्रदेश या पादचाऱ्याचा मृत्यू। म्हाळुंगे कमानीजवळ 18 जून रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली घटना। याबाबत मयत अशोक गौंड यांची पत्नी रश्मी, वय वर्ष 22 यांची फिर्याद।
टेम्पो चालक दीपक रामभाऊ राठोड राहणार कोठा जिल्हा परभणी याच्यावर गुन्हा दाखल। मयत अशोक गौंड हा म्हाळुंगे कमानीजवळ रस्ता ओलांडत असताना तळेगावकडून चाकणच्या दिशेने जाणारा टेम्पोची धडक बसली। या अपघातात गंभीर जखमी झालेले पादचारी अशोक गौंड यांचा उपचारापूर्वीच झाला मृत्यू। चाकण परिसरात गांजा विक्री आणि गावठी हातभट्टी गुत्त्यावर पोलिसांची काठी। चाकण आणि वाकी बुद्रुक गावच्या हद्दीत पोलिसांची धडक कारवाई। चाकण येथे पुणे नाशिक महामार्गापासून धाडगे मळ्यात 19 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांचं धाडसत्र। अवैधरित्या गांजाची विक्री प्रकरणी अली साजिद सिकिलकर वय वर्ष 20 राहणार चाकण, संतोष कुमार मोहनलाल विश्वकर्मा वय वर्ष 26 राहणार सध्या चाकण मूळ उत्तर प्रदेश यांना अटक, तर निखिल उर्फ दाद्या कांबळे राहणार चाकण, सलमान इनामदार, संकेत कौटकर, प्रवीण जाधव उर्फ बॉस यांच्यावर गुन्हा दाखल। तर वाकी बुद्रुक येथे 19 जून रोजी दुपारी 2:15च्या सुमारास अवैधरित्या गावठी हातभट्टीची तयार दारू चोरून विक्री करत असल्याचं पोलिसांना आढळलं। या प्रकरणी अंजनी आसमान तारा राजपूत वय वर्ष 24 राहणार ओम शिव कॉलनी डांगे चौक वाकड, प्रियंका प्रद्युम्न राजपूत आणि प्रद्युम्न विठ्ठल राजपूत दोघेही राहणार संतोष नगर वाकी बुद्रुक यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E अन्वये गुन्हा दाखल। शिवसेना वर्धापन दिनानिमित्ताने मांजरेवाडी, मलघेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्य वाटप। आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा प्रमुख रामदास धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा स्तुत्य उपक्रम आपली शाळा जिल्हा परिषद शाळा अभियानाला शिवसेनेचा हातभार। विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण। युवासेना उपजिल्हा प्रमुख सनी भोर, शिवसेना विभाग प्रमुख राहुल मलघे, उद्योजक सुशील घुले यांच्या सहकार्याने स्कूल बॅग आणि शालेय साहित्य वाटप। यावेळी उद्योजक जयसिंग मांजरे, माजी सरपंच भगवान मांजरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र मांजरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्पना मांजरे, उपाध्यक्ष भूषण मांजरे, मुख्याध्यापिका उज्ज्वला गवळी, सहशिक्षिका सुरेखा आढे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती। निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी केशवराव दौलतराव शिंदे यांची बिनविरोध निवड। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, उद्योजक राहुल शिंदे, माजी सरपंच बबन शिंदे, संतोष शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान शिंदे, उद्योजक हिरामन शिंदे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती। पानटपरी ग्राहक म्हणून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींपैकी एकाने तंबाखूच्या पुडीची मागणी करून दुसऱ्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पानपोत हिसकावून ठोकली धूम। चासच्या गंजवटा फाटा येथे 19 जून रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडला प्रकार। दुचाकीवरून आलेल्या 20-25 वयोगटातील 2 अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद। वृद्धेच्या गळ्यातील 1.5 लाख रुपये किमतीचे 3 तोळ्याच्या पानपोतीपैकी अंदाजे 2 तोळ्याचा ऐवज हिसकावून नेला। या प्रकरणी सुभद्रा बबन रासकर वय वर्ष 70 राहणार गुंजवटा फाटा चास यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद।